श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, उद्या आहे हनुमान जयंती आणि या हनुमान जयंती दिवशी मी तुमच्यासाठी असा काही एक खास उपाय घेऊन आलेले आहे, ज्या उपायाने तुम्ही तुमचं जीवन अगदी बदलू शकता. तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे, दरिद्रता आहे, तुम्हाला नोकरीविषयीची समस्या आहे. खूप दिवस झालं तुम्ही नोकरी करत आहात, पण योग्यरित्या तुमचं जे काम जसं काम तुम्ही करत आहे तशी तुम्हाला पोस्ट मिळत नाही आहे, किंवा तुमच्या कामामध्ये तुमची पोझिशन बदलत नाही आहे, पोझिशन वाढत नाही आहे, कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे, व्यवसाय आहे, बिझनेस आहे तुमचा, त्यामुळे तुम्हाला प्रगती होत नसेल, तुमच्या घरातही प्रगती होत नाही आहे, तुमच्या घरात सतत संकटे येत आहेत, भांडणं कलह आहेत, तर तुम्हाला उद्या हनुमान ज्यांची जी उद्या जयंती आहे ती साजरी करायची आहे. तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मी जो तुम्हाला उपाय सांगत आहे तो तुम्हाला नक्की करायचा आहे. या उपायाने तुमच्या जीवनातील सारी संकटे, सारे कष्ट यांचं निवारण होणार आहे. मंडळी, तुम्ही जर एवढ्या दिवस खूप सारे पूजापाठ करत आहात, खूप उपाय करत आहात, अगदी पूजा, हवन, होम सारं काही करून जर माणूस थकतो, तेव्हा श्री हनुमानजी यांचा हा एक जरी उपाय तुम्ही केला, त्यांना जर प्रसन्न केलं, तर तुमचे सारे संकट दूर होऊ शकतात. कारण असं बोललं जातं की संकटनाशक कोण आहेत, तर ते फक्त हनुमानजी आहेत. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की हनुमानजी यांनी रामाची पत्नी सीता यांना रावणाच्या लंकेतून सीता यांना माघारी आणलं होतं आणि श्रीराम यांना रावणाशी युद्ध करताना किती मोठी त्यांनी मदत केली होती, किंवा त्यांचा श्रद्धा जी होती रामावरती ती अत्यंत होती. आणि त्यामुळेच आपण देखील आपल्या संकटाच्या वेळेस जर हनुमानजी यांना प्रार्थना केली, किंवा त्यांना आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये जर बोलवलं, तर ते नक्कीच एका हाकेवरती येत असतात आणि तुमचं नशीब हे नक्कीच चमकू शकतं. कारण जर हनुमानजी हे लवकर प्रसन्न होत असतात आणि त्यांच्यासाठी तुम्ही जर काही उपाय केले, तर त्याचं फळ ही लवकर तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे मित्रांनो, उद्याच्या दिवशी हनुमान जयंती दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला उद्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे, यथाशक्ती त्यांचं नामस्मरण करायचं आहे, हनुमान चालीसाचं पठण किंवा श्रवण उद्याच्या दिवशी तुम्हाला हे नक्की करायचं आहे. आणि असं केलं तर माणसाच्या जीवनातील जी काही दुःख आहे, दरिद्रता, या सर्वांचा नाश होत असतो. त्यामुळे मित्रांनो, उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने हनुमानजी यांची पूजापाठ तुम्हाला करायचं आहे. तर हनुमान जयंती ही शनिवारी येत आहे, 12 एप्रिल रोजी येत आहे, जी चैत्र पौर्णिमा म्हणून आपण साजरी करणार असतो. आणि याच पौर्णिमे दिवशी हनुमानजींचा जन्म झाला होता. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान हनुमान हे भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार असल्याचे मानले जाते, ज्यांचा जन्म अंजना आणि केसरी यांच्या पोटी वायुदेवता वायूच्या आशीर्वादाने झाला होता. त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला शुभ ग्रहांच्या रेखेमध्ये झाला असे म्हटले जात आहे. त्यामुळे जी दैवी शक्ती आहे किंवा आकाशीय शक्ती आहे ती त्यांचं रूप दर्शवत असते. सर्वात पवित्र हिंदू धर्मापैकी एक असलेल्या रामायणात राक्षस राजा रावणापासून सीतेला वाचवण्यात भगवान रामाला खूप मोठी मदत त्यांनी केली होती. आणि तेव्हापासूनच त्यांची बुद्धी असेल, त्यांची शक्ती असेल, त्यांचं धैर्य असेल, याचं जे सामर्थ्य असेल, त्यांची प्रचिती आपल्याला होत आहे. आणि तुम्हाला पण माहीत आहे की त्यांच्याकडे किती ते बलवान आहेत, किती बुद्धी आहे त्यांच्याकडे, आणि ते किती सामर्थ्यवान आहेत. मग जर आपण अशा बुद्धिवान, सामर्थ्यवान जर देवतेची जर पूजा केली, तर नक्कीच ते आपली मदत करत असतात आणि आपल्या संकटाला ते धावून येत असतात. हनुमान जयंतीला केवळ एक उत्साह नाही, हा आध्यात्मिक चिंतन आणि आंतरिक शक्तीचा एक पाठ आहे. भक्त या दिवशी उपवास करत असतात, हनुमान चालीसाचं पठण करत असतात. सुंदर कांडचं पठण हे या दिवशी केलं जातं आणि ते हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे. मिठाई, बुंदी, गूळ इत्यादी वस्तू तुम्हाला त्यांना भेट स्वरूपात द्यायच्या आहेत. हनुमानांना असा एक उपाय तुम्हाला त्या रात्री करायचा आहे की जेणेकरून हनुमान अत्यंत लगेच प्रसन्न होत असतात. तर तुम्हाला रात्री काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल घालायचं आहे. भगवान हनुमान जे आहेत ना, ते चमेलीच्या तेलाने लगेच प्रसन्न होत असतात. त्यामुळे तुम्हाला त्या तेलामध्ये पंतीमध्ये चमेलीचं तेल तुम्हाला घालायचं आहे. आणि अशा तेलाची जी वाती आहे ती भगवान मारुती असेल, हनुमान असेल, त्यांच्या तुम्हाला मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायची आहे आणि त्यांना हात जोडून मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
त्या पंतीमध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. मित्रांनो, लवंगा ह्या माता शक्तीचं स्वरूप असतात आणि जी हनुमानजीकडे जी गदा असते त्या गदेचं देखील ते स्वरूप आहेत किंवा त्याचप्रमाणे त्या दिसत असतात. त्यामुळे हनुमानजींना त्या 2 लवंगा तुम्हाला समर्पित त्या पंतीमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. चमेलीच्या तेलामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींना तुम्हाला सांगायची आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. हा उपाय घरातली जी महिला आहे किंवा पुरुष आहे कोणीही करू शकतो. अगदी लहान मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात. कारण की असं नाही आहे की महिला आहे मग हनुमानजींची पूजा करू शकत नाही. महिला असेल तरी हनुमानजींची पूजाही केली जात असते आणि हनुमान चालीसा दिवशी घरातील सर्वांनी मिळून हनुमानजींची पूजाही करावी. काही जे नियम आहेत ते पाळून या पूजेसाठी आपण बसायचं असतं किंवा पूजापाठ करायचा असतो. त्यानंतर तुम्हाला शनिवार आहे, तुम्हाला शनिदेवांना देखील या दिवशी तेल घालून या दिवशी यायचं आहे. त्यामुळे शनिदेवाने हनुमानजी या दोघांची जर एकत्रित कृपा आपल्यावरती झाली तर आपलं कुठंतरी नक्कीच कल्याण होणार आहे. आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आपलं पाप निघून जाणार आहे. आपली संकटे निघून जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, असा दिवा तुम्हाला एक तर तुमच्या घरी तरी लावायचा आहे आणि मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन लावायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला जो हनुमान चालीसा पाठ आहे तो तुम्हाला पाठ बोलायचा आहे किंवा श्रवण करायचं आहे. असं तुम्हाला 21 दिवस हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. लागोपाठ 21 दिवस तुम्हाला असा दिवा जो आहे हनुमानजींच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्ही चमत्कार बघू शकता की तुमची एक दिवस जसा वाढत जाईल तसे तुमचे कष्ट हे कमी होत जातील आणि तुम्हाला नक्कीच यातून अनुभव चांगला येईल. मित्रांनो, जर तुमचा एखादा दिवस चुकला तर पुढच्या तो दिवस सोडून पुन्हा तुम्ही आहे त्याच दिवसापासून तुमची सुरुवात करायची आहे. फक्त तुमचे 21 दिवस हे पूर्ण झालेले पाहिजेत. असा दिवा जर तुम्ही मंदिरामध्ये लावणार असाल तर मंदिरामध्येच तुम्हाला 21 दिवस रोज दिवा लावायचा आहे आणि जर घरी लावणार असाल तर घरीच रोज 21 दिवस हा दिवा लावायचा आहे. तर असा दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनातील साऱ्या दुःख संकट यांचं निवारण करू शकता. तर हनुमानजींना अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे राम. या दिवशी रामांचा देखील जप किंवा जय जयकार करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा जय श्रीराम लिहायला विसरू नका. कारण हनुमानजींना राम अतिशय प्रिय आहेत आणि रामांबद्दल जय जयकार लावला तर हनुमानजी अत्यंत प्रिय होते. त्यामुळे मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.